लागते सगळी. हॅलो गाईज, गुड आफ्टरनून. दुपारचे 2 वाजलेत आणि आम्ही चाललोय तिरुपतीला. आता संकेश्वरच्या पुढं आहे. मी, पप्पा आणि आमचे एक मित्र आहेत रोहित सर. आम्ही सगळेजण चाललोय आणि आता मॅपला रात्रीचे म्हणजे पहाटेचे 3 दाखवालेत, 2:30 वाजणार. बघू आता कसं काय काय नियोजन आहे. थोडं अतिशय नवीन एकदम भारी झाल्यात. कर्नाटकला खरंच थँक्यू म्हणायला पाहिजे या गोष्टीला की रोड एवढी भारी केल्यात. या रोडसाठी किती पण 1000 किलोमीटर असू देत जायला तयार आहे. गाडीची स्पीड 100-120 नॉन स्टॉप. गाईज रोड बघा कसा आहे. हे बघा रोड एकदम टॉपचा. तुम्हाला व्हिडिओमध्ये अमेरिकेचा फील येत असेल. एकदम भारी रोड आहे. लोकेशन पण छान आहे. आज वातावरण पण छान झाले. ऊन बऱ्यापैकी कमी आहे. उभे पास केले. समोर बघा कसलं बिल्डिंग आहे, टावर टाईप. खूप आम्ही फास्ट आहे. आता 600 किलोमीटर राहिले अजून. टेम्पल हे बघा कशी बिल्डिंग आहे. बिल्डिंग आहे काय समजना. मंदिर आहे. मंदिर ना, अरे हे आहे हे काय म्हणतात समाजाचंच आहे काय. हे मंदिर टाईपच आहे ते, पण आत जाऊ शकत असणार तिथं. रोड ते चांगले आहे तिकडं. खायला काय मिळेना अजून, कारण रोडला असं हॉटेल. पाऊस आलाय आता. सगळे रोड सेमच आहेत. आता महाराष्ट्राची गाडी दिसली एक. पाऊस यालाय आता. बारीक मोठा पुढे तर पाऊस दिसालाय आता. बघूया. आम्ही अजून बसलोय. आम्हाला अजून खायला काय मिळालं नाहीये. बघू आता काय मिळते. इडली सांबर ते फेमस आहे इकडे पप्पा म्हणाल्यात. ते आता मिळालं तर. कुठलं गाव आहे? हावेरीमध्ये आलोय बघा. सगळं कन्नड लिहिलंय इथं. गाडी पार्किंगला नव्हती. चौक आहे इथं. पार्क केल्या गाडी एका ठिकाणी बघा. आता चाललोय आम्ही. हे हॉटेल स्वातीमध्ये समोर आहे ना, तिथं चाललोय रस्ता क्रॉस करून. हे बघा इथं असा डोसा असतोय. मध्ये भाजी आहे. आपल्या इकडे असते तसं, पण इथला जरा टेस्टी असतोय. 7 वाजले आता संध्याकाळचे. आम्ही आता चित्रदुर्गमध्ये आहे, कर्नाटक. इकडे डोंगर ते बघा कसे आहेत. लोकेशन तर भारी आहे. अजून हायवे संपणार नाही आहे लास्ट पर्यंत. आता अजून चित्रदुर्ग मध्येच आहे. पासवाले हे बघा. नॅनो बघा. सांगलीच ना आले एवढ्या लांब. MS-10. सगळेजण म्हणताय नॅनो कुठे लांब जात नाही. आम्ही पण फिरवले आणि ही पण बघा सांगलीच ना आल्या. काय नॉन स्टॉप. आता आम्ही कुठं आहे? चित्रदुर्ग टोल नाका. बघा असं रोड आहे. जरा ब्रेक घेतलाय. कसं वाटाले ट्रॅव्हलिंग करून? एक नंबर. आता जरा रात्रीचं बोर व्हायला. ट्रकवाली सगळी बाहेर पडल्यात. हे बघा. तुमकुरला आता आम्ही होल्ड करणार आहे, थांबणार आहे. आणि बघू आता काय बाबा सर. नुसता टोले आल्यात आणि रस्ता काय संपना. हायवे उद्या पोचेन. आता आम्ही आजचा होल्ड घेणार बस. पप्पा दमलीत गाडी चालू. नाही जमलं. मी तो मत नाही तो कडपर्यंत करू दे. थांबा की लक्षातच नाही. हे होतच नाही लवकर. हे स्लो आहे सगळं. हायवे फास्ट आहे. हायवे ब्रँडेड आहे. रस्ता ब्रँडेड आहे. खरं हे होत नाही लवकर. हे प्रॉब्लेम. पोलीस त्यांनी इथं नियोजनमध्ये थांबल्यात रात्रीचं. काय तर स्कीम गावते का बघायला बघा. सगळी थांबल्यात इथं.
ट्रक ते आता धाब्याला जेवायचं ऍक्च्युली आम्हाला, पण धाबा आता भेटतोय का बघू. खाली उतरायला लागले, दाखवा लागले आता हे. खाली उतरायचं नाही आता सरळ दाखवली बघा. आणि परत सगळं दाखवा लागले. ते मध्ये आधी घालाय नाही टोंकूर शिवाय. आणि मध्ये घालायला नाही कुठं. हे मॅप चुकीचं दाखवले आम्हाला मगाच्या, आले काय? याच्यामुळे वेळ व्हायला आम्हाला. 2 आता तिरुपतीचा बोर्ड दिसला, 288 किलोमीटर. रात्रीचे वाजले 9:30. चाललोय आता आम्ही ऑन द वे. अजून जेवलो पण नाहीये, बघा आता जेवायला काय मिळते. आता आम्ही हॉटेलला जेवायला आलोय. ह्या अशा हॉटेलचे रूम आहेत प्रत्येक सेपरेट अशा रूम आहे. चुकून रस्त्यात मिळाले आणि अशा रूम आहे आणि हॉटेल बाहेर आहे. असं इथं केळ्याचं पान पहिला देतात ताटात आणि मग जेवण. केळ्याचं पान, रोटी आल्या, पनीर आणि काय तर मागवल्या ना डाल. गाईज सकाळचे 3 वाजत आल्यात. तिरुपतीमध्ये पोहोचलोय. ट्रॅफिक जाम झाले खूप इकडे. झोपलो नाही कारण आता पोहोचलोय. बघू इथं काय तर सिस्टीम आहे, नंबर नात एंट्री, त्याच्यावर काय तर आहे सिस्टीम आहे इथं. हे बघा इथं अशी लाईन आहे, नंबर नात जायचं आहे. हे बघा इथली मूर्ती गरुड कमान आहे अशी, या कमानीतून आत जायचं आहे. सगळी इथं कॉम्पिटिशन लागले कोण पहिला जाणार. चेकपोस्ट आहे सा, चेकपोस्ट आहे इथं. गाड्या लागल्या तिथं चेकपोस्ट आहे. इथून सगळे चेक करणार, बॅग्स त्यांनी चेक करणार, कार त्यांनी चेक करणार आणि मग पुढं गाडी त्यांनी चेक करतात. इथं अशी बॅग त्यांनी घेऊन जायची, त्यातनं चेकपोस्ट म्हणणं, आणि इथं कार्स त्यांना असे चेक करतात. इथं पार्किंगमध्ये आलोय, असं नियोजन आहे. इथं गाडी पार्क केलं, इथं जागा मिळाली तर आलो इकडं. बघा ब्रेकफास्ट तेन काय मिळतोय, रूमचा तेन कसा विषय आहे. आता केस कापायला बिना चप्पलचं. बघूया आता तिथं किती नंबर आहेत, व्हिडिओ अलाउड आहे का नाही. तर मराठी कोणाला येत नाही. किती नंबर आहेत. असं लाईन आहे इथं हेअर कट करण्यासाठी, आणि हेअर कट नाही सॉरी, हा हेअर कटच. ह्या लाईनमधनं पूर्ण जाऊन, आता तर गर्दी नाही आहे, जाऊन मग तिथं केस कापायची, मग काय तर आंघोळ करायची. अजून येणं झाले, एवढं चालवलोय आम्ही. इथं टोकन करायचं आहे त्याचं, फ्री टोकन्स. इथं टोकन करायचं आणि मग आत जायचं आहे. मोस्टली वुमेन्स पण केस कट करतात. पप्पांचा हेअरकट चालू आहे. असा हेअरकट असतो इथं, व्हिडिओ अलाउड नाही आहे. आता आम्ही दर्शनला चाललोय. पप्पांचा लुक साऊथ इंडियन, आणि हे बघा माझा लुक. केस हेअरकट ते झालाय आता सगळा. आता आम्ही दर्शनला जाणार. सकाळचे 5 वाजल्यात आम्ही आलो इथं. दर्शनला चाललोय आम्ही. खूप चाललोय, खूप म्हणजे खूप चाललोय. ऑलमोस्ट भरपूर चालून झाले आता. गाईज आता झोपलेलो आंध्र प्रदेशमध्ये आहे. हे बघा इथला माहोल कसा आहे बघा. पावसाचं बारीक वातावरण झाले, गरमी पण खूप आहे इकडं. हे बघा डोंगर बघा कसा आहे. माझ्या होती त्यासाठी झोपलो होतो. आता ब्रश करणार, असं काय खाल्लो नाही आहे. बघू आता जाणार आहे घरी रात्री. आता आम्ही ऑन द वे आहे. अजून 746 किलोमीटर दाखवाली. 4 वाजले आता. वातावरण असं झाले, पाऊस तेन पडाला आणि
कायच खाल्लो नाही आहे. बघा आज काय मिळते खायला. उद्या संकष्टी पण आहे, त्याच्यामुळे आज 12च्या आत जेवायला लागणार आहे. की होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. मे बी नसेल पण, कारण ब्लॉगमध्ये एवढं काय एक्साइटेड नाही आहे गोष्टी, कारण एवढं तुम्हाला चांगलं वाटावं असं काय नाही आहे. पण प्रॉब्लेम असा होता की व्हिडिओज काढू शकलो नाही, खूप ट्रॅव्हलिंगमध्ये दमलेलो. आणि तिकडे तिरुपतीला तर मंदिरामध्ये तुम्हाला हे अलाउडच नसते कॅमेरा त्यामुळं काय पॉसिबिलिटी नव्हतीच ते व्हिडिओची. आणि दुसरं स्ट्रगल खूप झाला. सॅटर्डेला आंध्र प्रदेशमध्ये मीटिंग होती माझी. आंध्र प्रदेशमधनं मीटिंग करायची होती. तिथनं मला तिरुपतीला जायचं होतं. नाही, तिरुपतीला गेलो, मग तिथनं येऊन आंध्र प्रदेशला मीटिंग केली. 4 तास हॉटेलला रेस्ट घेतली आणि तिथून परत कोल्हापूरला येऊन संडेला माझे मुंबईचे क्लायंट आलतेच, त्यांची मीटिंग होती. खूप स्ट्रगल. तरी 2 तास लेट झाला संडेला मीटिंगसाठी पोहोचायला. आणि आता मी पूर्णपणे रेस्ट घेऊन, आज मंडे आहे, आज मंडेची रात्र. मी आत्ता अक्षरशः सांगतो, आत्ता सकाळी झोपलेलं ते आत्ता उठलोय मी. आणि कंटिन्यूस AC लावून झोपलोय. आणि AC ला टायमर लावला नव्हता आज. पूर्ण बॉडी माझी चिल्ड झाली, मला एवढं झोप लागलेलं. आणि आता आईस्क्रीम घेण्यासाठी बाहेर पडलोय. तेच म्हटलं तुमच्याशी बोलूया. व्हिडिओ मी प्रॉमिस करतो नेक्स्ट टाइम चांगला व्हिडिओ घेऊन येईन, याच्यापेक्षा खूप छान व्हिडिओ घेऊन येईन.